नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी.ए. भाग 1 मधील भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्र, कसे आहात? बरे आहात ना? घरीच राहा आणि सुरक्षित राहा. संपूर्ण वर्षभर हे कोरोना महामारीमुळं आपण त्रस्त आहोत. तुमची पहिल्या सत्राची परीक्षा ऑनलाईन झालेली आहे. खरं तर ती ऑफलाईन परीक्षा व्हायला पाहिजे होती, परंतु ही कोरोना महामारीची दुसरी लाट प्रचंड आली आणि विद्यापीठाला निर्णय घ्यावा लागला की तुमची परीक्षा ही ऑनलाईन घ्यायची. या ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्ही चांगले यश संपादन केलेलं असेल, खात्री आहे. आता पहिली सत्र संपले, दुसऱ्या सत्राची परीक्षा काही महिन्यामध्ये विद्यापीठ घेईल. त्यासाठी तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस ऑनलाईन पद्धतीनेच शिकवावा लागेल. आलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही खंबीर असायला पाहिजे. खरं तर हे संपूर्ण वर्ष या कोरोना महामारीमुळं प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक विभाग प्रभावित झालेला आहे. प्रत्येक विभागावरती परिणाम झालेला आहे. याच्यातले सर्वात जास्त परिणाम शिक्षण विभागावरती झालेला आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला आहे. हे आपण पाहतो, अनुभवत आहोत. त्याच्यावरती जास्त चर्चा न करता कम टू द पॉईंट आपण येऊ की जोपर्यंत कॉलेज रेग्युलर सुरू होत नाही तोपर्यंत ऑनलाईन टीचिंग हे सतत सुरू राहील. अभ्यासक्रम अत्यंत सोपा आहे. भूगोलाचा अभ्यासक्रम तर अत्यंत सोपा आहे. या अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच सेमिस्टर क्रमांक 2 मध्ये कोणता भूगोल आपल्याला अभ्यासायचा आहे, त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत, याच्या संदर्भात आपण जाणून घेऊ. जॉग्राफी या विषयाचं एकूण स्ट्रक्चर काय आहे, पूर्वी काय होतं, आता काय आहे. मागील म्हणजे सत्र क्रमांक 1 सेमिस्टर क्रमांक 1 मध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे प्राकृतिक भूगोल, फिजिकल जॉग्राफी. हा फिजिकल जॉग्राफी DSE म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह या नावानं ओळखला जातो. नंबर 1. आता तुम्हाला जो दुसरा पेपर आहे म्हणजे या सेमिस्टरला सेमिस्टर क्रमांक 2 याच्यामध्ये जो जॉग्राफीचा पेपर आहे, त्या जॉग्राफीच्या पेपरचं नाव आहे ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोल. आणि याला जो नाव दिलेलं आहे DSE सेकंड म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह क्रमांक 2. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की भूगोल पहिल्या सत्रामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण मानवी भूगोलाचा अभ्यास करणार आहोत. बरोबर. आता प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल ह्या भूगोलाच्या खरं तर मुख्य शाखा आहेत. मुख्य 2 शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला. आता मानवी भूगोलामध्ये आपल्याला मानवनिर्मित घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून याचं नावच दिलेलं आहे मानवी भूगोल किंवा ह्युमन जॉग्राफी. आता हा विषय तुम्हाला कोण शिकवणार आहेत? जसं पहिल्या सत्रामध्ये मी स्वतः आणि आमचे सहकारी UD पाटील सर शिकवत होते, तसंच याही सत्रामध्ये पेपर क्रमांक 2 जो आहे मानवी भूगोल, तो मी स्वतः आणि आमचे सहकारी प्राध्यापक UD पाटील सर हे शिकवणार आहेत. दुसरा एक तुम्हाला विषय आहे STD, ज्याला आपण सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट म्हणतो. हा विषय सुद्धा जॉग्राफीच्या BOS अंतर्गत येत असल्यामुळं हा STD विषय ST पाटील सर आणि UD पाटील सर तुम्हाला शिकवतील. म्हणजे 2 पेपर आहेत, एक सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि दुसरा ह्युमन जॉग्राफी. हे दोन्ही पेपर आम्ही 3 जण आपल्याला शिकवणार आहोत. आता हा जो पेपर आहे, शिवाजी विद्यापीठानं जो सिलेबस रिवाइज्ड सिलेबस तयार केलेला होता, तो जून 2018 पासून हा मानवी भूगोलाचा पेपर सुरू आहे. म्हणजे सेमिस्टर क्रमांक 2 पेपर क्रमांक 2 ह्युमन जॉग्राफी आणि त्याला पॅटर्न जो आहे तो CBCS पॅटर्न, म्हणजे त्याला आपण म्हणू चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये तुम्ही
हे BAची डिग्री घेत आहात आणि त्याला अनुसरून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये एक वेगळ्या प्रकारचा सिलेबस काय आहे, त्या सिलेबसवरती आज आपण चर्चा करणार आहोत. ह्युमन जिओग्राफी. ह्युमन जिओग्राफी याच्यामध्ये एकूण 4 टॉपिक्स आहेत. विद्यापीठाने या टॉपिक्सना म्हटलेलं आहे मॉड्यूल्स. एकूण 4 मॉड्यूल्स आहेत. पहिलं मॉड्यूल जे आहे तो इंट्रोडक्शन टू ह्युमन जिओग्राफी, म्हणजे मानवी भूगोलाची ओळख किंवा तुम्ही असे म्हणू शकता मानवी भूगोलाचा परिचय. हा टॉपिक क्रमांक 1 किंवा मॉड्यूल क्रमांक 1. मॉड्यूल क्रमांक 2 जो आहे तो पॉप्युलेशन आहे. मॉड्यूल क्रमांक 2 आहे जो पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या. लोकसंख्येविषयीचा आपल्याला अभ्यास प्रकरण क्रमांक 2 मध्ये करायचा आहे. त्यानंतरचा जो तिसरा टॉपिक आहे सेटलमेंट. मॉड्यूल क्रमांक 3 सेटलमेंट म्हणजे वसाहती, मानवी वसाहतींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि चौथा टॉपिक जो आहे तो ॲग्रिकल्चर. मॉड्यूल क्रमांक 4 ॲग्रिकल्चर, शेती किंवा कृषी आपण म्हणू. म्हणजे असे एकूण 4 टॉपिक्स, 4 प्रकरणं तुम्हाला मानवी भूगोलामध्ये समाविष्ट केलेली आहेत. अत्यंत साधी सोपी. खरं तर पहिला प्राकृतिक भूगोल जो होता पहिल्या सत्रामध्ये तुम्ही अभ्यासला तो थोडासा जरा किचकट होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक टर्म्स होत्या. तो म्हणजे प्राकृतिक भूगोल हा नैसर्गिक घटकावरती, नैसर्गिक सिद्धांतावरती आधारित असल्यामुळं तो थोडासा तुम्हाला अवघड वाटत होता. त्याच्यातली नवीन शब्द, नवीन संकल्पना हे तुम्ही कधी यापूर्वी ऐकलेल्या नव्हत्या. पण मानवी भूगोल जो आहे तो मानवी भूगोल अत्यंत सोपा असा विषय आहे. अत्यंत सोपा. याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणून मानवी भूगोलामध्ये हे एकूण 4 जे टॉपिक आहेत ते अत्यंत सोपे आहेत. ते तुम्हाला फार लवकर आकलन होते. आता आपण प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे ते आपण पाहू. मॉड्यूल क्रमांक 1 म्हणजेच प्रकरण क्रमांक 1 इंट्रोडक्शन टू ह्युमन जिओग्राफी असं त्याचं टायटल आहे. टॉपिकचं नाव मानवी भूगोलाची ओळख किंवा मानवी भूगोलाचा परिचय. याच्यामध्ये काय पहिला जो मुद्दा आहे तो डेफिनेशन्स ऑफ ह्युमन जिओग्राफी, म्हणजे मानवी भूगोलाची व्याख्या. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मानवी भूगोलाच्या व्याख्या काय केलेल्या आहेत, मानवी भूगोलाचा अर्थ काय आहे, मानवी भूगोलाचा उदय विकास कसा झाला या संदर्भात किंवा मानवी भूगोलाचा अर्थ काय आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो स्कोप ऑफ ह्युमन जिओग्राफी, मानवी भूगोलाची व्याप्ती. विद्यार्थी मित्र, प्रत्येक विषयाला व्याप्ती असते. प्रत्येक विषयाचं अभ्यासाचं क्षेत्र काही ठराविक असतं किंवा प्रत्येक विषयाला काही मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये राहूनच त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो किंवा काही महत्त्वाचे घटक असतात, त्याच घटकांचा अभ्यास त्याच विषयामध्ये केला जातो. म्हणून प्रत्येक विषयाची जी काही व्याप्ती आहे ती व्याप्ती आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मानवी भूगोलाची व्याप्ती काय आहे, मानवी भूगोलामध्ये कोणकोणते विषय अभ्यासले जातात, कोणते घटक अभ्यासले जातात, त्या संदर्भातली माहिती. तिसरा जो मुद्दा आहे तो ब्रँचेस ऑफ ह्युमन जिओग्राफी, म्हणजे मानवी भूगोलाच्या शाखा. आता मानवी भूगोल हा खरं तर ही फार मोठी भूगोलाची शाखा आहे, फार मोठी भूगोलाची शाखा आहे. याच्यामध्ये अनेक विषयांचा आपण अभ्यास करतो, त्यानुसार त्या वेगवेगळ्या विषयांना अनुसरून वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत मानवी भूगोलाच्या. जसं ऐतिहासिक भूगोल आहे, सामाजिक भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे, पर्यटन भूगोल आहे, कृषी भूगोल आहे, इत्यादी अनेक. या सर्व शाखांचा आपण अभ्यास ब्रँचेस ऑफ ह्युमन जिओग्राफी म्हणून करणार आहोत किंवा या शाखांची ओळख करून घेणार आहोत. आणि चौथा मुद्दा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन जिओग्राफी, म्हणजे मानवी भूगोलाचे महत्त्व. की ठीक आहे की मानवी भूगोल म्हणजे काय आपल्याला समजलं, मानवी भूगोलाची व्याप्ती आपल्याला समजेल, मानवी भूगोलाच्या शाखा आपल्याला समजेल, पण मानवी भूगोलाचं महत्त्व काय आहे. तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल की मानवी भूगोलाचा अभ्यास का करायचा, काहीतरी कारण असेल किंवा काहीतरी त्याचं महत्त्व असेल. मग ते नेमकं महत्त्व काय आहे त्याचा आपण अभ्यास या चौथ्या मुद्द्यामध्ये करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचा अत्यंत साधा, सोपा आणि सरळ असणारा टॉपिक आहे. परिचय फक्त आहे की मानवी भूगोलाची ओळख आपल्याला आहे आणि ही ओळख आपण 4 मुद्द्यांच्या आधारे करून घेणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल क्रमांक 2 म्हणजे प्रकरण क्रमांक 2 पॉप्युलेशन. पॉप्युलेशनमध्ये
याही टॉपिकमध्ये 4 मुद्दे आहेत. लोकसंख्या, पहिला जो मुद्दा आहे तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्येचे. विद्यार्थी मित्र, जगामध्ये जे लोकसंख्या आहे संपूर्ण जगभर पसरलेली आहे, ती लोकसंख्या असमान वितरित झालेली आहे. म्हणजे लोकसंख्येचं वितरण एकसारखं नाही, समान नाही, असमान आहे. मग हे असमान का आहे, त्यावरती कोणत्या घटकांचा परिणाम झालेला आहे ते घटक आपल्याला अभ्यासायचे. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास मुद्दा क्रमांक 1. दुसरा जो मुद्दा आहे तो माल्थस थिअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. विद्यार्थी मित्र, जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता ही लोकसंख्या जी आहे, ह्या लोकसंख्या वाढीबद्दल माल्थस नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्याने एक सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. माल्थस यांचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. तिसरा जो एक मुद्दा आहे याच्यामध्ये डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी, म्हणजे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. हाही सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि चौथा मुद्दा आहे मायग्रेशन टाइप्स अँड इफेक्ट्स. स्थलांतर, मायग्रेशन म्हणजे स्थलांतराचे प्रकार आणि स्थलांतराचे परिणाम. लोकसंख्येच्या बाबतीत या टॉपिकमध्ये आपण 4 मुद्दे जे अभ्यासणार आहोत, ते 4 मुद्द्यापैकी 2 सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. 2 सिद्धांत आणि लोकसंख्येचे वितरण आपल्याला अभ्यासायचं आहे. आणखीन एक चौथा मुद्दा जो आहे तो स्थलांतराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कामाच्या निमित्त, शिक्षणाच्या निमित्त, आरोग्याच्या निमित्त, पर्यटनाच्या निमित्त एका ठिकाणावरून मानव दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतो. विशेषतः ग्रामीण भागातून शहरी भागात जातो. ते स्थलांतर का करतोय, त्या स्थलांतराचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्या स्थलांतराचे परिणाम काय आहेत, या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास प्रकरण क्रमांक 2 मध्ये करणार आहोत. त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 सेटलमेंट, वसाहती, मानवी वसाहती. मानवी वसाहतींचा अभ्यास करत असताना सुद्धा यामध्ये एकूण 4 मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. पहिला मुद्दा आहे तो टाइप्स अँड पॅटर्न ऑफ रुरल सेटलमेंट. टाइप्स अँड पॅटर्न ऑफ रुरल सेटलमेंट. खरं तर मानवी वसाहतीचं जर आपण ढोबळमानाने पाहिलं तर मानवी वसाहतीचे 2 प्रकार पडतात. एक शहरी वसाहत आणि ग्रामीण वसाहत. बरोबर आहे, शहरी वसाहत आणि ग्रामीण वसाहत. या ठिकाणी आपल्याला ग्रामीण वसाहतींचा अभ्यास करायचा आहे की ग्रामीण वसाहतींचे प्रकार काय आहेत. टाइप्स म्हणजे प्रकार आणि पॅटर्न्स म्हणजे प्रारूप. त्यांचं प्रारूप काय आहे, आराखडा काय आहे, स्वरूप काय आहे. जे ग्रामीण वसाहत, आज विद्यार्थी मित्र आपण ज्या भागामध्ये राहतो तो भाग जवळपास ग्रामीण वसाहतीचा आहे. ग्रामीण वसाहतीचा पलूस आणि पलूसच्या आसपासचा असणारा संपूर्ण प्रदेश हे ग्रामीण भाग आहे. मग या ग्रामीण भागाशी म्हणजे आपल्याला निगडीत असणारा जो भूप्रदेश आहे, त्या ठिकाणी ज्या वसाहती आहेत त्या वसाहतींचा आपण अभ्यास करणार आहोत. दुसरा जो मुद्दा आहे तो फंक्शन्स ऑफ रुरल सेटलमेंट, जे ग्रामीण वसाहतीची कार्य. विद्यार्थी मित्र, शहरामधील जर आपण मानवी जीवन बघितलं, शहरामध्ये व्यवसाय बघितले तर ते वेगळे आहेत, भिन्न आहेत. ग्रामीण भागातील व्यवसाय बघितले तर ते भिन्न आहेत. मग शहरी वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य आढळतात, ग्रामीण वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्य आढळतात. मग हे ग्रामीण वसाहतीची कार्य कोणकोणती आहेत, म्हणजे जसं शेती आहे, दुकानदारी आहे, व्यापार आहे, व्यवसाय आहे, पशुपालन आहे किंवा मत्स्यपालन आहे, इत्यादी इत्यादी अनेक. ह्या सर्व कार्यांचा आपण आढावा मुद्दा क्रमांक 2 मध्ये घेणार आहोत. तिसरा जो मुद्दा आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अर्बनायझेशन. ग्रामीण भागाच्या संदर्भात आपण काय पाहणार आहोत या टॉपिकमध्ये, प्रकार आणि स्वरूप, कार्य, म्हणजे 3 मुद्दे. आता ग्रामीण भागाचा एवढा अभ्यास झाल्यानंतर थोडासा शहरी भागाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून शहरी भागाचा अभ्यास करत असताना नागरीकरण म्हणजे काय, या नागरीकरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्या घटकांचा. विद्यार्थी मित्र, हे नगरं आहेत किंवा शहरं आहेत किंवा महानगरं आहेत, यांचा हे अचानक उदयास आलेली नाहीत. यांचा विकास हळूहळू होत गेलेला आहे. पूर्वी ते सुद्धा अगदी ग्रामीण भाग स्वरूप होते. ग्रामीण भागाचं हळूहळू शहरामध्ये किंवा नगरामध्ये, महानगरामध्ये रूपांतर झालं. आणि ही रूपांतराची प्रक्रिया कशी आहे आणि ह्या नागरीकरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत,
त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि चौथा मुद्दा जो आहे फंक्शन्स ऑफ अर्बन सेंटर्स, जे नगरं आहेत किंवा ही शहरं आहेत, या शहरांची कार्य काय आहेत ते आपण जसं ग्रामीण वसाहतींची कार्य आपण अभ्यासणार आहोत मुद्दा क्रमांक 2 मध्ये, अगदी त्याच पद्धतीनं शहरांची कार्य नगरांची कार्यसुद्धा मुद्दा क्रमांक 4 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे तिसरा जो टॉपिक आहे, तिसरं जे प्रकरण आहे सेटलमेंट मानवी वसाहती, याच्यामध्ये आपल्याला वसाहतींचा अभ्यास करायचा आहे, शहरी वसाहती आणि ग्रामीण वसाहती. ओके. त्यानंतरचा शेवटचा टॉपिक ॲग्रिकल्चर, त्याला मॉड्यूल क्रमांक 4 किंवा प्रकरण क्रमांक 4 कृषी किंवा शेती. आता याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 मुद्देच अभ्यासायचे आहेत. पहिला मुद्दा जो आहे तो ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे शेती हा खरं तर मानवाचा प्राथमिक व्यवसाय आहे, मूलभूत व्यवसाय आहे किंवा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. बरोबर. भारतातील नव्हे जगातील बहुतांशी लोक जवळपास शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. पण हा शेती व्यवसायाला सुरुवात केव्हा झाली? संपूर्ण जगामध्ये शेती व्यवसायाचा उगम कोणत्या ना कोणत्या तरी एका ठिकाणी झाला असेल सर्वप्रथम, तर तो इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे या शेतीचा उगम केव्हा झाला, जगाच्या पाठीवरती तो कुठे झाला, तो इतिहास, आणि मग शेतीचा हळूहळू कसा विकास होत गेला त्याचा अभ्यास. दुसरा जो मुद्दा आहे तो टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीचे प्रकार. कृषीचे प्रकार म्हणजे शेतीचे प्रकार. शेतीचे असंख्य प्रकार पडतात वेगवेगळ्या घटकांना अनुसरून, म्हणजे जसं व्यापारी शेती आहे, उदरनिर्वाहाची शेती आहे, मळ्याची शेती आहे किंवा अन्नधान्याची शेती आहे. हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. खरं तर आपल्या सभोवताली आपण ज्या प्रदेशामध्ये राहतोय त्या प्रदेशामध्ये आसपास मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपण जर त्याकडे डोळसपणे पाहिलं तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आढळतात किंवा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शेती केलेली आपल्याला आढळते. हे सगळं आपल्याला ज्ञान माहिती आहे, मात्र ते आपण या ठिकाणी अभ्यासायचं आहे. पाहतोय, अनुभवतोय, अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा तिसरा जो आहे फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲग्रिकल्चर, म्हणजे कृषी हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे की ज्या व्यवसायावरती अनेक घटकांचा परिणाम झालेला आहे. ते घटक कोणते आहेत? जसं आर्थिक घटक आहेत किंवा तांत्रिक घटक आहेत, सामाजिक घटक आहेत, धार्मिक घटक हे आहेत. ते वेगवेगळे घटक जे आहेत त्या घटकांचा कशा पद्धतीनं शेती व्यवसायावरती परिणाम झालेला आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मुद्दा क्रमांक 4 प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर. बरोबर. ह्या कृषीच्या आहे किंवा शेतीच्या काही समस्या आहे. अगदी प्राचीन काळापासून शेती आपण पाहतोय, करतोय, पण या शेतीवरती अनेक घटक परिणाम करतात. त्यामुळे या शेतीमध्ये असंख्य समस्याही आहेत. काही पर्यावरणीय समस्या आहेत, काही मानवनिर्मित समस्याही आहेत. मग या समस्यांचा आढावा आपण मुद्दा क्रमांक 4 मध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत की एकूण जे 4 टॉपिक आहेत याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये 4-4च मुद्दे आहेत. 4-4च मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे मानवी भूगोल ही जे भूगोलाची जे मुख्य शाखा आहे, या शाखेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा, वेगवेगळ्या घटकांचा किंवा 4 मूलभूत घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा मी असं म्हणेल त्यांची फक्त ओळख करून घेणार आहोत. म्हणजे लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्या भूगोल हा एक वेगळा विषय आहे, वसाहत भूगोल हा एक वेगळा विषय आहे, कृषी भूगोल हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे मानवी भूगोलाच्या सुद्धा या वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या शाखामध्ये नेमका आपण अभ्यास 4-4 मुद्द्याला अनुसरूनच मोजकाच फक्त अभ्यास करणार आहोत. फारसा डीपली अभ्यास या ठिकाणी तुम्हाला नाही आहे. अत्यंत साधा, सोपा, सरळ असा विषय आहे. कोणत्याही प्रकारचा किचकट असा विषय नाही आहे. विद्यार्थी मित्र, आज आपली वेळ संपलेली आहे. पुन्हा भेटू पुढील तासाच्या वेळी. आपण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.